नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो। आज आपल्यासोबत प्रतिभा वाळकेताई जोडलेल्या आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नुकत्याच त्यांना भाजपा तालुका अध्यक्षपदी घेतलेलं आहे, महिला अध्यक्षपदी, आणि नवराष्ट्रकडून त्यांना या पदासाठी खूप खूप शुभेच्छा। नवनियुक्ती झालेली आहे त्यांची। नमस्कार ताई, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। खूप खूप धन्यवाद। नमस्कार सर्वांना। नुकतीच माझी नियुक्ती महिला तालुका अध्यक्ष म्हणून झालेली आहे भाजपा महिला मोर्चाकडनं, आणि मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे नालवाडी येथे। मला सांगा, आपण राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि राजकारणामध्ये आपले प्रेरणास्थान कोण आहे याबाबत काय सांगाल प्रेक्षकांना? आधी आपण समाजकारणाकडून आपण राजकारणाकडे वळलेलो आहोत, त्यामुळे सर्वप्रथम मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या माझ्या प्रेरणास्थान आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा माझे प्रेरणास्थान आहे, कारण त्यांच्यामुळे आज आपण महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांच्यामुळे आहोत, आणि त्यांच्यामुळेच आपलं महिला सक्षमीकरण सुद्धा हे अतिशय सुदृढ होत आहे, म्हणून मी त्यांना आपलं प्रेरणास्थान मानते। मला सांगा, आपण ग्रामपंचायत सदस्य आहात, आता आपण असं बोलल्यात, मला सांगा, ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना काही असे अनुभव आलेले आहेत का जे आपल्याला शेअर करूशा वाटत असेल, असं काही आलेलं आहे का? ग्रामपंचायत सदस्य म्हणून जेव्हा आपण एका वार्डाचे प्रतिनिधित्व करीत असतो, तेव्हा आपल्याला त्या वार्डाबद्दल, त्याच्या विकासाबद्दल, त्या वार्डातील समस्येबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये जागरूकतेनं काम करावं लागतं, आणि ग्रामपंचायतीमध्ये आपल्या वार्डाची समस्या, आपल्या वार्डातले काही जे प्रॉब्लेम असेल ते मांडावे लागतात, आणि त्याकरिता कधी चांगले अनुभव येतात, कधी वाईट अनुभव येतात। कारण ग्रामपंचायत मध्ये किंवा कुठे पण जे आपण प्रश्न मांडले ते प्रश्न त्वरित निकालात लागतील असं काही नसतं, त्यामुळे कधी कधी काही प्रॉब्लेम सुद्धा येतात, पण आपण त्यावर प्रत्येक प्रॉब्लेमवर आपण उत्तर शोधण्याचं काम हे नेहमी प्रतिनिधी करीत असतात, आणि ते आम्ही मग नेहमी करीत असतो। युवकांनी, जे तरुण वर्ग आहे किंवा तरुणींनी या राजकारणामध्ये यायला हवं का, याबाबत आपलं मत काय, याबाबत काय सांगाल? हो, नक्कीच तरुणांनी राजकारणात यावे, परंतु मला असं वाटतं की तरुणांनी आधी आपलं स्वतःचं करिअर बनवायचं, आधी आपलं पूर्ण शिक्षण घ्यायचं, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि ते जर आपल्याला असेल तर आपल्याला कुठे गुरगुरायला कोणाची हिंमत होणार नाही, की आपण जे काम करू ते अतिशय चांगल्या प्रकारे आपण ते काम करू शकतो। म्हणून तरुणांनी आधी आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे। आता नुकतंच एक उदाहरण द्यायचं तर नटाळा पुनर्वसन येथे निवडणुका झालेल्या आहे ग्रामपंचायतीच्या, आणि त्यामध्ये 2 तरुणी ज्या एमकॉम आणि BBA ला वगैरे आहेत त्या निवडून आलेल्या आहे। अतिशय म्हणजे 20-22 वर्षाचं हे नेतृत्व आज त्या नटाळा पुनर्वसन ग्रामपंचायतीला मिळालेलं आहे, आणि हे तरुण नेतृत्व जेव्हा मिळतं तेव्हा नागरिकांच्या अपेक्षा सुद्धा खूप वाढलेल्या असतात। मला तरी असं वाटतं की तरुण नेतृत्व सगळ्या गावाचा एक विकास करू शकतो, कारण त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती बिलकुल अलग असते, आणि ते काम करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये जास्त असते। आणि ताईंनी खूप मोलाचा संदेश दिलेला आहे की पहिले आपण शिक्षण पूर्ण करावं, तेव्हा कुठे राजकारणामध्ये यावं। तर मला सांगा ताई, आपण राजकारण, समाजकारण करत असतात, समाजकारणामध्ये काही अशा गोष्टी आल्या आहेत का की ज्या आपण आतापर्यंत विसरलेल्या नाही, किंवा अंगावर काटा निर्माण करेल असं काही आलेलं आहे का? निश्चितच, जेव्हा आम्ही म्हणजे सामाजिक संघटनाशी जुळलेलो होतं, असंच आमचं एक हिंदुस्थानी सेवा दल होतं, त्यामध्ये आम्ही इथे सिव्हिल हॉस्पिटलला गेलेलो होता, आणि नुकतंच आमची मीटिंग होती तिथे की काही आम्ही तिथे प्रोग्राम घ्यायचे, तर तिथे एक शेतकरी कुटुंब आलेलं होतं, आणि अतिशय गरीब, आणि पावसाळा होता त्यावेळेला, तेव्हा त्या शेतकरी कुटुंबाकडे त्या मुलासाठी औषधीसाठी पैसे नव्हते, आणि ते हतबल झालेले होते, आणि सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा तेवढा पुरेसा साठा नव्हता। तर मग ते अगदी अक्षरशः म्हणजे खूप असे त्यांचं असं जे वेदना होती ती वेदना आम्हाला मीटिंगच्या रूम मधनं आम्हाला सर्व महिलांना दिसत होती, आणि माझं सारखं लक्ष तिकडे जायचं। तेव्हा मग मी मीटिंग अर्ध्यावर सोडून मी तिकडे गेलेली, तेव्हा डॉक्टर गोडे होते, बोरकर डॉक्टर सुद्धा होते तिथे हजर। मी सरांना म्हटलं यांना काय प्रॉब्लेम आहे, तर ते म्हणाले की मॅडम असं आहे, मेडिसिन साठी त्यांच्याकडे बाहेरून मागवावं लागेल,
पैसे अपुरे पडतात. मग मी त्वरित आमचं महिला मंडळ तर आतमध्ये मीटिंग मध्ये होतं, मी त्वरित निर्णय घेतला की तुम्ही जेवढीची तुम्हाला मेडिसिन लागते तेवढी मागवा, आम्ही महिला आहोत, आम्ही मदत करू. आणि आम्ही जेव्हा ती मदत त्यांना पोहोचवली तेव्हा गोडे सरांनी सुद्धा ती मदत त्वरित पिऊनला बोलवून ते मेडिसिन बोलावलं. बोरकर सर सुद्धा होते. बोरकर सरांनी मला एक गुलाबाचं फुल दिलं की मॅडम तुम्ही किती त्वरित इमोशनली हा निर्णय घेतला. आणि तेव्हा खरंच अक्षरशः आमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पण ते शेतकरी कुटुंब तर आमच्या असं पाया लागायला सगळ्या महिलांच्या इतकं म्हणजे हतबल झालेलं होतं की तो प्रसंग म्हणजे असं अगदी समोर जरी आणला तरी आपल्याला तो म्हणजे खूप इमोशनली टच देऊन जातो. खरंच कुठेतरी माणुसकी जिवंत आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण प्रतिभाताई आहेत असं मला तरी वाटतं. 2024 मध्ये नक्कीच आपण सदस्य म्हणून नाही तर ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून निवडून यावा हीच नवराष्ट्राकडून आपल्याला सदिच्छा. यानंतरही असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.